पुढे पुढच्या बातमीकडे बांगलादेशींना भारतात ठेवण्याचं काम भाजपनंच केलं असा आरोप करणाऱ्या लोढांनीच राजीनामा द्यावा असं उत्तर काँग्रेसच्या सचिन सावंत यांनी दिलंय। असलम शेख, अमीन पटेल आणि अबू आझमी यांच्या मतदारसंघात 5000 बांगलादेशी असल्याचा आरोप मंगल प्रभात लोढा यांनी केला होता। दरम्यान सचिन सावंत यांना नवनाथ बोन यांनी उत्तर दिलंय। असलम शेख, अमीन पटेल आणि अबू आझमी प्रतीकात्मक आणि नसीम खान प्रतीकात्मक स्वरूपात या तिघाचे विधानसभाची जे मतदार यादी आहे त्यांची शोध 7 दिवसाचे आत इलेक्शन कमिशनने ऑर्डर करावा। ने मैं चॅलेंज करून सांगतो, त्यांचे मतदार यादीमध्ये प्रत्येकचे मतदार यादीमध्ये कमीत कमी 5000 बांगलादेशी रोहिंग्या नाही सापडले, एक तर त्याने राजीनामा द्यावा, नाही तर मी राजीनामा देतो। त्याने पूर्ण महाराष्ट्राची मतदार यादी, पूर्ण मुंबईची मतदार यादी रोहिंग्या बांगलादेशाचे भरलेली आहे। बांगलादेशींना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी, त्यांच्या देशी पाठवण्यासाठी रोखलं कोणी? हे विसरलात का की भारतीय जनता पक्षाचा अल्पसंख्याक मोर्चाचा एक अध्यक्ष हा बांगलादेशी निघाला होता आणि या बांगलादेशी आणि रोहिंग्याबद्दल तुम्हालाच अधिक प्रेम आहे, कारण त्यांचा उपयोग तुम्हाला ध्रुवीकरणाच्या अजेंडासाठी करता येतो। म्हणजे बांगलादेशींना या देशामध्ये ठेवण्याचं काम हे तुम्हीच केलेलं आहे ना। मग तुम्ही ज्या पद्धतीची अकार्यक्षमता या कालावधीमध्ये दाखवली आणि मंगल प्रभात लोढेजी सरकारमध्ये बसून तुम्ही काय करतात याचं उत्तर द्या आणि पहिल्यांदा राजीनामा तुम्ही द्या, वाट बघू नका, तात्काळ देऊन टाका। मालवणीमध्ये किंवा मुंबईमध्ये जे रोहिंग्या फिरतायत त्यांना बाहेर काढण्यासाठीची मागणी तुमचा पक्ष अधिकृतपणे करणार आहे का? तुमचं सरकार असताना बांगलादेशी घुसखोरांना आश्रय देण्याचं काम तुमच्या सरकारमध्ये झालं होतं आणि त्यांना रोहिंग्याबद्दल चीड असेल तर भारतीय जनता पार्टी सोबत खांद्याला खांदा लावून उभं राहावं आणि रोहिंग्यांना, बांगलादेशींना इथून बाहेर काढण्याची मागणी त्यांनी आमच्या सोबत मिळून करावी।